दोन भाऊ दशरथ हाके आणि गायकवाडे उपोषणाला बसलेले आहेत. आता मी येण्याचं कारण सरकारने नाही तर विरोधी पक्ष आहे. मी इथे आलेली आहे की वंचितांची लढण्याची वसा मुंडे साहेबांनी दिला ते म्हणून मी इथे आलेली आहे. आणि काहीही न करत आले कारण 2 दिवस झाले मी अत्यंत विचित्र तीव्र दुःखी भावनांना सामोरे गेलेले आहे. मला भेटल्यापेक्षा आता आमचे भाऊ लक्ष्मण रडायला लागले. लक्ष्मणाला काय वाटतंय कोणाला काही 4 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या नंतर मला पाहून रडू येते. आधार असल्यामुळे मी असा विचार केला कुठे राजकीय वळण नाही आलं पाहिजे. मी फक्त माझ्या वंचित लोकांसाठी लढणाऱ्या माझ्या भावांकडे जाऊन त्यांचं म्हणणं काय आहे ते आणि ते सरकारच्या समोर मांडण्यासाठी त्याला शब्द दिले. आणि मी हे सरकार आलं कारण मनोहर कृषी मंत्री आहेत पालकमंत्री आहेत. त्यामुळे आता सरकारला मला तिकडे पण मंत्र्याची गरज नाही. मनोहरला सांगते की सरकारकडे म्हणतो आम्ही कुठल्या आमचे मुंडे साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आम्ही जनतेच्या आधी आमदार झालेले तेव्हापासून ते काम करत आहेत. आज यांचं म्हणणं ऐकावं सर्वांनी ही सर्वात महत्वाची माझी मागणी आहे. आंदोलन या राज्यात देशात कोणीही कर्तव्य लोकशाही त्यांचा अधिकार आहे. या आंदोलनाला कायद्याच्या चौकटीपासून कसा न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक आंदोलनाला न्याय देण्यासाठी त्या आंदोलनांना तेवढं सन्मान्य देण्याची आवश्यकता आहे आणि त्याला गांभीर्याने देण्याची मला असं वाटलं की इथे सुद्धा मोठ्या मोठ्या नेत्यांनी येऊन यांचं ऐकलं पाहिजे आणि याला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी एक निभा करण्यासाठी आहे आणि ते सरकारच्या माध्यमातून याचा न्याय देण्यासाठी आहे. पण इथे या भावांना पाणी सोडले त्यांची तब्येत खालावत आहे. चेहरे त्यांचे टवटवीत आहेत. त्या संघर्ष आवाज तुझे आहे आणि त्यामुळे 5-6 दिवस जरी उपाशी राहिला तर घटका विमुक्त उपाशी उपाशी राहिल्याची सवय जाऊन जीवन बनवणारा हा सामान्य वंचित असा समाज त्या समाजाचे काय आवाज आहे आवाज ऐकायलाच पाहिजे सरकारने असा माझा आग्रह. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे. त्यांचा भावांनी दोघा भावांनी मागण्या मांडल्या त्या मागण्यामध्ये अनेक मागण्या आहेत. पण ओबीसीच्या आरक्षणाला सरकार कसा नाही लागत आम्हाला समजावून सांगा. असतील तर त्याचा एक श्वेतपत्रिका काढून त्याच्याबद्दल निर्णय घ्या ही साधी मागणी वैद्य वंचित समाजाला वैद्य पद्धतीने दिला गेलेला हक्काला आमचा विरोध नाही. मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचं कारण नाही. परंतु चुकीच्या पद्धतीने जर सर्टिफिकेट दिले जात असतील चुकीच्या पद्धतीने तर ओबीसी आरक्षणाला धोका लागत नाही असं म्हणलं जात असेल तर याच्याबद्दल यांचं समाधान तुमचं समाधान माझं समाधान करणार सरकारने द्यावं आणि या लोकांच्या शोधामध्ये पाणी घालून त्यांना उपोषण सोडवण्यासाठी सरकारने यावं अशी माझी मागणी आहे. जी माझ्यातून थोडा असं म्हणणे आहे माझी थोडी वाटत आहे मी थोडी मोठी नाही. सरकारकडून मला विनंती करते की ज्या सन्मानाने उपोषण या राज्यात सोडली जातात त्या सन्मानाने या रोगाचं उपोषण सोडलं जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.